नमस्कार प्रेक्षक हो. कल्पना करा, एक वेळ अशी होती जेव्हा दारूच्या व्यसनाने एक कुटुंब उद्ध्वस्त होत होतं. शेतीचा व्यवसाय, घरचं सुख आणि मुलीचं शिक्षण सगळं काही हळूहळू हातातून निसटून जात होतं. आर्थिक स्थिती एवढी बिकट झाली की 10 किलोमीटरचं प्रवासाचं भाडंही परवडत नव्हतं. पण त्या अंधारातही आशेचा एक किरण उगवला, ज्यानं एका साधकाच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं. प्रेक्षक हो, ही कथा आहे काशीनाथ गायकवाड यांची, जे जालना जिल्ह्याच्या आळंदी गावातील साधक आहेत. गणेश पूजा, एकादशीचं व्रत आणि विविध अनुष्ठानांमध्ये आयुष्य वेचलेल्या काशीनाथजींना भक्तीच्या परंपरागत मार्गातही समाधान मिळालं नाही. त्यांची व्यसनं आणि आर्थिक तंगी बुडत्याचा पाय आणखी खोलात नेत होती. परंतु या संघर्षाच्या काळात एका नातेवाईकाच्या सल्ल्यानं त्यांचं जीवन बदललं. संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आल्यावर त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडले. दारूचे व्यसन त्यांचं स्वतःचं शरीर आणि मन कमजोर करत होतं, पण गुरुमंत्राच्या जपानं त्यांनी ते सहजपणे सोडलं. आज तेच काशीनाथ गायकवाड, ज्यांच्या मुलीचं शिक्षण एका नामांकित सैनिकी शाळेत सुरू आहे, स्वतःचं शेतीचं उत्पादन सुरू केलं आहे आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर चालत आहेत. प्रेक्षक हो, त्यांच्या या प्रवासात आणखी कोणते चमत्कार झालेत? चला ऐकूया त्यांच्या शब्दात त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास. नमस्कार सर. आपलं नाव? काशीनाथ गायकवाड, राहणार आळंद, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आपला व्यवसाय काय आहे? शेतीमधून सीड प्लॉट करतो सर मी. बीज उत्पादक, टोमॅटो, मिरची, टरबूज याचं बियाणं उत्पादन करतो, बीज उत्पादन. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 25 एप्रिल 2021. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? गणपती, जसे की 10 दिवस गणपती बसवणे, गणपतीचा उपवास करणे. उपवास असा करत होतो सर मी, फलाहार काही करत नव्हतो, नुसतं पाण्यावर उपवास करत होतो. आणि राजूर आहे आमच्या इथे जालना, राजूरच्या पायवारी जाणे, नंतर एकादशीचं व्रत करणे. 18 वर्ष एकादशी केलेली. नंतर आमच्या इकडे एक आश्रम आहे जनार्दन स्वामींचं, त्यांच्या तिथे अनुष्ठान झालेले, प्रतिवार्षिक म्हणजे अनुष्ठान करत होतो सर. 10 अनुष्ठान झालेले आहे त्या भक्तिमार्गात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि आपण जी पारंपरिक जी भक्तिविधी आहेत, जसे की गणेशजीची पूजा करणे, त्याचप्रमाणे आपण जनार्दन स्वामींच्या पंथातसुद्धा होतात. तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, जी भक्ती करत असताना घरात हेवत होते, कलवत होते. थोडं मनामध्ये असं आलं की आपण एवढी भक्ती करतो, हे करतो, तरी आपल्याच वाट्याला काय हे दुःख सगळे. थोडंसं ही भक्ती करता करता नास्तिकेकडं वळलेलो होतो. थोडं व्यसनाच्या आहारी गेलो. व्यसन एवढं जडलं होतं मला की म्हणजे 24 तास दारूच लागत होती प्यायला. मग व्यसन करता करता म्हणजे माझे आर्थिक हे नुकसान झालं. आर्थिक दारूच्या व्यसनामध्ये शेतीकडे लक्ष नसायचं, काही नसतं, सगळं मायनस झालं. नंतर एक आमचे रिलेटिव्ह होते, त्यांना मी कंटिन्यू पैसे मागायचो दारू प्यायला, ते देत असत. नंतर त्यांनी मला पैसे दिले नाही. मी का देत नाही बा? ते म्हणजे मी संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतलेला आहे, मी दारू प्यायला पैसे देऊ शकत नाही आता, मी म्हणजे व्यसनाला सहयोग करत नाही. मग त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी त्यांच्या चर्चेतून, त्या कोरोना काळ होता त्या टायमात, त्यांनी ऑनलाईन मला नामउपदेश झाला माझा संत रामपालजी महाराज यांच्या दयेने. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगोदरची जी काय आपण भक्तिविधी करत होतात त्यातून आपल्याला समाधान मिळत नव्हतं आणि त्याचप्रमाणे आपण व्यसनाधीन झाला होतात आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये ही खंत होती की परमेश्वर कोण आहे आणि आपली काय आहे, आपली जी व्यसन हे कसं काय आपलं सुटेल, या भावनेतनं आपण संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जोडलात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये काय काय चेंजेस किंवा काय काय आपल्याला फायदे बघावयास मिळाले? संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्या अगोदर दारू सोडायचं असं काही नाही. मला दारू सोडण्यासाठी घरच्यांनी डोंजेलासुद्धा नेलं. दारू सोडण्यासाठी एक तुशे म्हणून मुंबई इथे वाडा तालुक्यात कांतीलाल देशमुख, त्यांच्याकडे 50,000 रुपये फी होती दारू सोडण्याची, तिथेसुद्धा नेलं. नंतर इकडे बुलढाणामध्ये एक बिरसनपूर आहे, तिथेसुद्धा नेलं. नंतर पुणे ठिकाणी एक डोंजे म्हणून आहे, निळकंठेश्वर, तिथेसुद्धा नेलं. पण सगळे घरचे कदरलेले होते. दारू प्यायला जर गेलो आणि तिकडं जर पडलो आणि जर घरच्याला कोणा सांगितलं की तुमचा मुलगा इथे पडलेला आहे,
तर वडील म्हणायचे काही अडचण नाही, माझ्याकडे गौऱ्या पण आहे आणि जळतण पण आहे, गेला संतर पेटून देऊ, काही अडचण नाही. पण ह्या गोष्टी करत असताना संत रामपालजी महाराज यांचा उपदेश घेतला मी. ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात. जसं गीतेमध्ये ओम तत्सत इति निर्देश, ओम तत्सत म्हणजे जे मूल मंत्र आहे, संत रामपालजी महाराज आपल्याला ते मूल मंत्र देतात. त्या मंत्राच्या जापामध्ये एवढी शक्ती आहे, हे स्वतः या दासाला त्याचा अनुभव आलेला आहे की एवढ्या इलाज करूनही अगदी मरणाच्या दारात गेलेला माणूस जर समजा वापस येऊ शकतो, तर एवढी पावर फक्त ही संत रामपालजी महाराजजी यांनी दिलेल्या नाम जपात आहे. त्यांचा नाम उपदेश घेतल्याच्या बाद त्या भगतजींनी सांगितलं की बा तुमचं अंग हलतं आहे, तुम्हाला उभं राहता येत नाही, तुम्ही 5-5 तरी जाप करा, 10-10 तरी करा बसून, तुम्ही फक्त 108 वेळेस मंत्र जाप करा 24 तासात. मी त्यांच्या ऐकण्यानुसार ते केलं. संत रामपालजी महाराज यांनी दिलेल्या मंत्राचा जाप केल्याने दारूचं व्यसनही सुटलं. दारू पिणारा व्यक्ती जर आता जवळ आला तर त्याच्यासोबत म्हणजे बसण्याचंही हे होत नाही, इच्छा. एवढं संत रामपालजी महाराजचे शक्ती. सर, जसं तुम्ही आता सांगत आहात की आपण जो व्यसनाधीन झाला होता, त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपण नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, बराचसा खर्च केला, त्यातून आपल्याला कुठलाही रिझल्ट मिळाला नाही. परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आपलं जे व्यसन आहे आपोआपच दूर झालं. हा मोठा लाभ आपल्याला व्यसनापासून मुक्ततेचा मिळालाच आहे. तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबाला काही आणखीन चमत्कार किंवा अनुभव आला आहे का? अनुभव असा सर, ज्यावेळेस मी दारू पित होतो त्यावेळेस माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी मला म्हणजे 10 किलोमीटर अंतरासाठी 500 रुपये महिन्याचेसुद्धा जड झाले होते. आज संत रामपालजी महाराज यांचा उपदेश घेतल्याच्या बादमध्ये माझी मुलगी आमच्या इकडे एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली म्हणून हे तिथं मुलींचं सैनिकी शाळा आहे. तिथे आज 40 ते 50 हजार रुपये वार्षिक खर्च आहे. तो संत रामपालजी महाराजजी यांच्या दयेनेच म्हणेल मी. तिथं शिक्षण चालू आहे तिचं, ते चांगलं एक. आणि नंतर अगोदर आम्ही जे सगळं मेहनत झाल्यावर रोजाना जात होतो, लोकांच्या शेतात कामाला होतो. आज संत रामपालजी महाराजजी यांच्या दयेनं माझ्या स्वतःच्या शेतामध्ये 2 मिरची सीड्स, 1 टॉमॅटो, 1 टरबूज आणि परत काही अजून टोमॅटो मार्केटिंग म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये म्हणजे संत रामपालजी महाराजजींनी ह्या नोकराला मालक केलेलं आहे. आणखीन काय सांगायला खूप काही आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आज जी भक्ती साधना दिली आहे, त्या भक्ती साधनेवर आपण चालत आहात आणि त्यातून आपल्याला सुख प्राप्त होत आहेत. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल? संदेश काय, समजा एक प्रार्थना करू शकतो. हे मनुष्य जन्म माणसाला एकदा म्हणजे गुरुजी सांगतात, मनुष्य जन्म अनमोल है मिले ना बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे बहुरने लगता दार. हा मनुष्य जन्म माणसाला एकदाच भेटलेला आहे. ह्या भक्तीत येऊन स्वतःचं कल्याण करून घ्या आणि मनुष्य जन्माचा उद्धार करा. सर, जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहेत की मनुष्य जन्म दुर्लभ है मिले ना बारंबार, जसे तरवर से पत्ता टूट गिरे बहुरना लागे डार. म्हणजे खऱ्या अर्थाने जर मनुष्याचा जन्म हा मिळालेला आहे तर तो मोक्षासाठी आहे, सतसाधनेसाठी आहे. या गोष्टीची जाणीव होऊन समाजाने आज संत रामपालजी महाराजांची साधना स्वीकारायला काही एक हरकत नाही. या भावनेतनं जर एखादा व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी जुळू पाहत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे. तिथे आपल्याला म्हणजे आता जे आपण इंटरव्ह्यू बघत असाल याच्या खाली एक पट्टी चाललेली असाल, याच्यावर कॉन्टॅक्ट आहे, आपण कॉन्टॅक्ट करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर येतात आणि ते चॅनलवर जेव्हा सत्संग प्रसारित होतो त्या दरम्यान TV चॅनलवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची जी काही गुरुदीक्षा आहे ती घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की ह्या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, पैसे तर काहीच नाही आहे, 1 रुपयाही शुल्क नाही याच्यासाठी. कोणीही येऊन नामोपदेश घेऊ शकता. धन्यवाद सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.